जय सद्गुरू मंडळी, रंजना किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज बनवणार आहे मी मस्त अशी कैरीची भाजी. तर इथे अशी चमचमीत, झणझणीत आणि खूपच टेस्टी अशी मस्त तोंडाला चव येईल अशी कैरीची भाजी बनवते. त्यासाठी मी इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत. बघा, इथे 4 कैऱ्या आहेत छोट्या छोट्या. आणि आता कैरीची भाजी बनायला घेऊया. तर इथे मी ज्या कैऱ्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. आणि इथे जसे आपण बटाट्याच्या फोडी करतो ना, त्याच पद्धतीने इथे कट करून घेतलेल्या आहेत. आता इथे या कैऱ्या आणि कढीपत्ता आणि थोडा गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्या आवडीने घ्यायचा आहे, कमी जास्त. आता एका कढईमध्ये मी तेल घालून घेते. 2 पळ्या तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झालं का आपल्याला इथे जिरं आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे. आता अख्खा लसूण घातलेला आहे, कढीपत्ता घातला आणि लगेच आपण आता कैरीच्या फोडी घालून घेऊया. आता चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा, आता इथे आपल्याला कैरी चांगली परतून घेतली म्हणजे लवकर शिजेल, जास्त वेळ लागत नाही. आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडं हळद घातलेलं आहे. जास्त तिखट नाही बनवत. जर तुम्हाला जास्त तिखट बनवायचं असेल तर थोडं आणखीन तिखट घाला. आता इथे परतून घेते. कैरीची ही भाजी मस्त अशी शरीराला थंडावा देते आणि कैरी खाल्ल्याचे पण भरपूर फायदे आहेत. आता इथे मी गूळ घालून घेतला. बघा, इथे मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. गूळ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं मीठ घालून घेतले चवीप्रमाणे. बघा, आता गूळ मस्त विरघळला गेलेला आहे. आता इथे मी थोडं पाणी घालणार आहे. इथे मी अर्धा कप असं पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आहे. कैरी चांगली परतून घेतली का मग छान लवकर शिजते. आता इथे थोडी कोथिंबीर घालून घेतली. खूप छान अशी चमचमीत ही भाजी लागते कैरीची. आता इथे 4-5 मिनटं मी कमी गॅसवर झाकून ठेवते. आता बघा, 4-5 मिनटांनी नंतर आपण बघूया तर कैरी छान अशी मस्त शिजल्या गेलेली आहे. बघा तुम्ही, खूप छान झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही बी बनवून बघा कैरीची भाजी. इथं आपली कैरीची भाजी झालेली आहे. पाहताच तोंडाला चव येईल, पाहताच इतकी टेस्टी होते ही भाजी. व्हिडिओ छोटा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मस्त कैरीच्या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा या पद्धतीने कैरीची भाजी करून बघा. परिवाराला तुमच्या आवडेल अशी ही कैरीची भाजी आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा पुढे.